आप FIR लेकिन इसीलिए अभी नहीं, अभी आप मुझे ये थको और ये रोड वाले वाला FIR दाखिल नहीं हुआ तो मैं उठूंगा नहीं सर, मैं यहाँ बैठूंगा आके। नहीं तो पहले ही उन्होंने जो सेफ्टी मेजर है उसने फॉलो नहीं किया है, इसलिए FIR पहले उसके ऊपर दाखिल होने कुछ चीजें कागज पे लो और उसके बाद अब हमारे एरिया में ऐसा इसीलिए वो क्या बोल रहे हैं 4-6 महीने में ऐसे मर रहे लोग और बर्बाद हो रहा है परिवार, उसमें कोई मतलब है क्या? हमेशा यही बातें होती है और उनके ऊपर में कार्रवाई कोई भी नहीं होती है। मतलब उनको वो बिल्कुल मोकले छूटे हुए हैं, पैसे दे दो, पैसे से जान जा रही है क्या हमारी? इसीलिए बोल रहा हूँ कि कुछ न कुछ चीजें पेपर पे चलाओ ताकि गुना दाखिल कर सके, है ना? मैं बता रहा हूँ ना, मैंने अभी जो बताया आपको कि वहाँ पे मर्यादा से ज्यादा तुमने स्टॉक देखो अभी 5 चीजें दिख रही है, उसके वजह से वो स्फोट हुआ है। 5 चीजें दिख रही है, 5 चीजें। नंबर 1 आपत्ति व्यवस्थापन की पुरेसी व्यवस्था ही है। नंबर 2 शिफ्ट के बारे में डाउट लग रहा है। नंबर 3 लोग ज्यादा थे, इसके ऊपर डाउट लग रहा है। नंबर 4 मटेरियल ज्यादा था, ये डाउट लग रहा है। नंबर 5 CCTV और जो कई मास्टर है इसके बारे में क्लैरिटी नहीं आ रही है। नंबर 6 रास्ता का हालत तो बोले क्या ना, आपत्ति व्यवस्थापन में रास्ता भी आ गया, एम्बुलेंस भी आ गई। कैब दे रहे ना, सूट दे रहे हैं, कुछ दे रहे, जूते दे रहे, कुछ भी नहीं दे रहे लेबरों को। और डिजास्टर मैनेजमेंट एक्ट में, एक मिनट, डिजास्टर मैनेजमेंट एक्ट में स्कूल हो, कलेक्टर ऑफिस हो, SP ऑफिस हो, चाहे कोई इंडस्ट्री हो, सब जगह का सेफ्टी ऑडिट और डिजास्टर मैनेजमेंट ऑडिट करके उसकी पेरेंट डिपार्टमेंट की जवाबदारी रहती है। आणि 15 भाऊ हे लोक मागच्या त्यांनी कबूल केले होते, पैसे देतो म्हणून त्यांनी मागे पैसे दिले नाही आणि आजही आम्ही सगळ्या बॉडी, आमचं म्हणणं आहे की सगळ्या बॉडी इथे आणा, तोपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून 50 लाख रुपये आणि शासनाने 15 लाख रुपये असे 75 लाख रुपये प्रत्येक कारणाला मिळाले पाहिजे. म्हणजे यांना मिनिमम वेजेस सुद्धा देत नाही. हे जर यांच्या पेसोमध्ये मी यांचं कंप्लेंट टाकलेली आहे, मी कमिशनर ऑफिसमध्ये, लेबर कमिशनरमध्ये, हे हेअरिंगला सुद्धा येत नाही, हेअरिंगला सुद्धा येत नाही. इतके माजून गेलेले आहे की ऐकतच नाही. हे येण्या जाण्याचे सुद्धा पैसे घेतात, 12,000मधून ते येण्या जाण्याचे पैसे सुद्धा कापतात. ना कॅन्टीनची व्यवस्था, ना मूल बायांसाठी लॅट्रिन बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही, झाडाखाली जाऊन बाथरूम करतात. अग्निशामक नाही, काहीच नाही. नुसतं मनमानी यांची चालू आहे, मनमानी चालू आहे आणि मनमानी पद्धतीने चालू आहे. लोकांना रोजगार नाही आहे म्हणून बिचारे काम करून राहिले. प्रशासनाचं लक्षच नाही याच्यावर. बदला मिळणार नाही तोपर्यंत. एक मिनिट आता माझं काय म्हणणं ताई, आता पहिलं नाही सर, आमचा विश्वास नाही ना सर. नाही, एक मिनिट मला ऐकून घ्या. पहिला रिस्पॉन्स काय असते की आपल्याला ते साईट क्लिअर करणे, इंजुरीला दवाखान्यात दाखल करणे, मृतकांचं पोस्टमॉर्टम करणे आणि त्याशिवाय ठीक आहे ना, आपली मागणी आहे की जोपर्यंत कमी देत नाही तुमच्याकडे शब्द पाहिजे सर. आमचा विश्वास तुमच्यावर आहे. पालकमंत्री महोदय येत आहेत, ते बोलणार, होईल ताई, आप चिंता मत करू. आमचा विश्वास तुमच्यावर आहे आणि मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं की ताई होणार, त्याच्यामुळे आम्ही एक क्लिअर केलं होतं. आताही आम्हाला वाटतं की आपण इथे आलात आणि विक्टीमचे सगळे रिलीज. आणि दुसरं त्यांना आम्ही सांगितलं की रिलेटिव्हला न्यायला आणायला गाड्या वगैरे सगळं ते करून नाही सर, आमची पहिल्यांदा एक मागणी आहे की डेड बॉडी रिलीज करू नका. डेड नाही, जोपर्यंत पोस्टमॉर्टम होत नाही तोपर्यंत बॉडी हँडल पोस्टमॉर्टम झाला नाही. एक मिनिट कोणी सांगितलं झालंय, सुरू आहे, झालं नाही काही झालं नाही. मी आता नाही देणार, तिथं कॉम्प्युटरला सेफली राहील. आम्हाला एक शब्द तुमच्याकडनं आहे, ना तुम्ही. आपण लोकांकडनं बोलतोय, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला कोणाच्या लोकप्रतिनिधी, आपण लोकांची साईड घेऊन आपण बोलतोय. आम्हाला फक्त साहेब आपल्याकडनं शब्द पाहिजे. मी इथेच आहे, करू आपण. मला तुमचा आदेश तिथे गेला नाही पाहिजे. कुठे नाही डेड बॉडीज द्या. माझ्या सांगितलं होत नाही, नियमाने होईल. 3 मुली आहेत, एक पहिलीच आहे, रमजान
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेब हे लक्षात नाही आलं पाहिजे म्हणून यांनी मस्टर काढून घेतले. मी तहसीलदारला विचारलं की मस्टरची कॉपी मला द्या. त्यांनी मला पेपर दिला. म्हटलं मला मस्टर पाहिजे. तर मस्टर इथून काढून फेकून दिलं. सगळ्यात मेन आहे म्हणजे किती लोक चौकशी में आ जाएगा सर पूरा हे बघा किती कोणी एक दोन गोष्टी समजून घ्या. घटना घडली, थोडेसे पुरावे नष्ट केले असेल तर त्याची गंभीर अजून हे होईल. परंतु पहिले आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये मी याच्याशी चर्चा केली आल्यानंतर घटना घडली त्याचा कॉस्ट काय होतो हे आपल्याला शोधणं आज शक्य नाही, कारण त्याचा पूर्ण नष्ट झालेला आहे. ते मिळतच नाही, ते लावून इन्क्वायरीमध्ये मिळते. आज आपल्याला दोन गोष्टी बघायच्या त्याच्यामध्ये. एक की घटना घडल्यानंतर त्याच्यावरती आपत्ती व्यवस्थापनासाठी जी तरतूद होती ती पुरेशी होईल का, आणि दुसरं त्यांनी आतमध्ये जे सामान ठेवलेलं तो साहित्य जेवढं ठेवणं त्या क्वांटिटीमध्ये ठेवणं त्यांना अलाव होतं का, दोन. आणि तिसरं सीसीटीव्ही आणि मस्टर दोन चारही विषयांची चर्चा करत सीसीटीव्ही फोडलेले आहेत सीसीटीव्ही फोडलेले आहेत पुरे सीसीटीव्ही फोडले. सर याच्यामध्ये आता मी फोडल्या असं स्पॉट झाल्यावर 7:30 पोहोचलो सगळे तेव्हा म्हणजे जवळपास 4-5 गोड्या पण काढल्या होत्या. त्यानंतर मग JCB SBI वगैरे बोलवलं. आता सर 3 गोष्टीमध्ये करायला लागलं. पहिलं मागच्या वेळेस जेव्हा आपण सांगितलं होतं तेव्हा आम्ही 2 फॅक्टर बंद केलं. कलेक्टरच्या अधिपत्याखाली आपण 2 फॅक्टर बंद करून टाकले. पेसोमध्ये पेसोचं जर ट्रेनिंग पण घेतलं सर आपण पोलीस भवनामध्ये आणि नियोजन भवन. आता मागच्या इन्स्पेक्शनमध्ये पेसोच्या काय त्यांनी तुट्या काढल्या होत्या की नाही त्याची पूर्तता केली की नाही, आणि आज जर ते आता इन्क्वायरी करत आहे त्याच्यामध्ये कारण जे आता सरांनी सांगितलं याचं काय SOP-नुसार कुठं चूकभूल झाली, काय झालं, कोणाची वेदर इट इज अ प्रोसिजरल लॅब, वेदर इट इज अ ह्युमन म्हणजे निग्लिजन्स किंवा लेबरच्या अनस्किल पुणे काय रिझन त्याचा जर पेसवाली डिशवाली तिथेच आहे सर आपण एक वेळ बघून घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल व्हॉट वॉज द इम्पॅक्ट. दुसरं काही जे म्हणतात ते तुम्हाला पुराव्यात आढळलं का की CCTV मध्ये काही छेडखानी झाली आहे किंवा मास्टर नष्ट केले? आम्ही ते प्रायमरी काम उसी में कर रहे सर. प्रायमरी लायसन नाही सर. इथल्या सगळ्या लोकांनी सगळे लेबर वर्कर इथे काम करतो. नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्यामुळे हे आपल्याला कसं आयडेंटिफाय करता येईल तो सिम्पल सांगतो. जेवढे लोक आज कामावर आले नाही किंवा दुसऱ्या शिफ्टमध्ये होते त्यांना त्यांची अटेंडन्सचं सिस्टम माहीत असेल ना, तो रेकॉर्ड कुठे बायोमेट्रिक त्यामुळे तो नष्ट करता येत नाही. आणि दुसरं CCTV नष्ट करणं ते तर इतकं गंभीर होऊन जाईल. पुरावा नष्ट केला एखाद्या घटनेचा तर त्याचे तर खूपच गंभीर. मग इथे काम करणारी वर्कर आणि सर याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम आणि साहेब एक आम्हाला याच्यामध्ये एक आपल्याकडे एक शब्द पाहिजे. आम्ही कलेक्टर इथेच बसलेलो होतो. कलेक्टर साहेबकडनं शब्द घेतलेला होता आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथून ज्या डेड बॉडीज आहे मेडिकलमधनं त्या हलवायच्या नाही साहेब. हे बघा जे आहेत आम्ही ते बोलतो. आपण मिनिस्टर साहेब आहेत आणि इथे ही जी लोक इथे बसलेली आहेत कोणाला आतापर्यंत माहिती नव्हतं की काही डेड बॉडीज गेलेल्या आहेत. लोकांना यायला उशीर लागतो. ही पण एका शिफ्टमध्ये काम करते, हिची बहीण गेली ही पण दुसऱ्या शिफ्टमध्ये इथे काम करते. आमचं म्हणणं एक होतं साहेब यायच्या आधी आपण यायच्या आधी आम्ही कलेक्टर साहेबाला म्हटलं की डेड बॉडी तिथून हलवायच्या नाही. सर आपण सांगितलं सध्या आता मी मेडिकलला फोन केला 16 झाले सर त्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये 16 लोक ठेवलेले आहे. 17 पैकी सर 12 लोकांनी सर मालक करून निघाले आहे. उद्या कॉल केली बैठक हाय लेवल सर्व अधिकारी बोलले त्यापूर्वी ज्या मागण्या ज्या आहेत हे काय काय इथे नेमकं झालं आहे तुम्हाला रिपोर्ट तुम्ही 3:30 तुमचा तयार होऊन देतो. पोलिसांचा होऊन जाईल, तुमचा होऊन जाईल, ते सुद्धा होऊन जाईल. सर्व 3:30ला तुम्ही डिव्हिजनल कमिशनरकडे घेऊन या. साहेब आमची एक मागणी आहे. तो पण नंतर आपण ते प्रोसेस करू. 5 लाख रुपये आपण कबूल केले शासनाकडनं, पण आम्हाला जसं आम्ही धामणाला चामुंडेमध्ये सर 15 लाख आपण द्या आणि यांच्याकडे कंपल्सेशन 50 लाख रुपये. एवढं नाही होणार साहेब आपण जास्तीत जास्त एवढीच आपल्याला विनंती करतो या लोकांना. इथं कंपनीवाल्यांनी सेफ्टी मेजर जितके होते याचे ते फॉलो केलेले नाही. आणि इथे की नाही साहेब 2 दिवस पहिलेचा जो तयार माल होता तोही तिथं पडला होता. नाही तर इतका मोठा मला सपकुंडला आवाज आला, तिथून आलो मी सपकुंडला 12-14 किलोमीटरवरून कुठं. आणि 5 मिनिटात मला सरपंचाचा फोन आला की भाऊ इथे स्फोट झाला म्हणून. आपल्या काय करायचं उद्या 3:30ला बैठक झाली कमिशनरकडे पूर्ण हायद्राबाद तर त्यांच्या मागण्या पूर्ण करून नंतर बॉडी डिस्प्ले करू. मंत्री ठेवले 3:30ला त्या मालकाला बोलवा. मी कमिशनरकडे सर्व हायर लेवल ऑफिसर बोललो
यांच्या पूर्ण जे काही डिमांड त्या पूर्ण करूनच नंतरच त्या बॉडीला येतो. तोपर्यंत त्याची डिमांड घेऊन पूर्ण कार्यक्रम कालचिनला उद्या निवडणूक कमिशनर बोलवा सर्व अधिकारी बोलवा, आमदार आहे, खासदार आहे, जोपर्यंत फ्लॅट बंद आहे त्यासोबत कर्मचाऱ्यांना पगार पण मिळाला पाहिजे. सर्व हे दोन हातावर खाणारे लोक आहेत साहेब सगळे. आपण जसं मी छापीमध्ये तेच केलेलं होतं उमरेडला झालं होतं पूर्ण व्यवस्थित आपण केलं होतं. तर आता आपल्याला त्यात घटना तर होऊन गेली आहे, यातून जास्तीत जास्त काय या परिवारांना काय आपण हे करू शकू, सरकारचे त्या कंपनी मालकाकडनं आणि पुढचे बेनिफिट्स ते सर्व करू आपण. आपल्या हातात आता हेच आहे की त्या परिवाराला चांगलं सांभाळलं. तर तुम्ही 3:30ला कमिशनरला सांगा, तुम्ही 3:30ला द्या, त्यानंतर बॉडीचा निर्णय घ्या. तोपर्यंत राहू द्या. ठीक आहे. कमिशनरकडे बैठक घेतो. सर्व अधिकारी सेक्रेटरी वगैरे सर्व बोलतो मुंबईवर. तुमचं सर्व लेखी अग्रीमेंट करून देतो काय काय निर्णय झाला, नंतर बॉडीचा एक ज्या तुमच्या मागण्या आहेत ते आपण साहेबांपर्यंत गव्हर्नमेंटची बैठक बोलवा लागेल त्याच्यात. सरकारमधून सर्व अधिकारी बोलू लागतील. उद्या 3:30ला बोलवून सर्व मग त्यांचा रिपोर्ट येऊन जातात. कलेक्टरचा रिपोर्ट, पोलिसांचा रिपोर्ट, पेशावाल्याचा रिपोर्ट, त्यातनं मग मालक तिथे हजर राहील बैठकीमध्ये. मालकाला बोलवा, त्याच्यामध्ये आपल्याला इधरच्या उधर पकडा. 6 वाजतापर्यंत पोहोचतो म्हणे. तो येणार नाही साहेब. 2 घंटे लागते साहेब. त्याला 3 घंटे त्याच्यावर गुन्हे दाखल पहिले त्याच्यावर आलोक चौधरी आहे आणि जयस्वाल आहे, अभिषेक जयस्वाल. अभिषेक जयस्वाल आणि आलोक चौधरी हे दोघं जण त्यांच्यावर झाला पाहिजे. 3 मुद्द्यावर आपल्याला बोलावं लागेल साहेब. एक तर त्याच्यावर एफआयआर, दुसरं यांचं कंपल्सेशन, आणि तिसरं ही हर 2-3 महिन्यामध्ये कोणत्या बारूद फॅक्टरीमध्ये अशा प्रकारची दुर्घटना घडत आहे. प्रशासनाला कुठेही लक्ष नाही आहे. मागच्या वेळेस तुम्ही सगळ्या ह्या गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं आणि लागेल. जे वारंवार नाही 3 झालं. लोक त्या ठिकाणी हँडिकॅप झाले त्यांना काहीच नाही दिलं. नंतर त्यांना नसतं हाकलून दिलं तिथे. आजपर्यंत त्यांना म्हणजे असं- कंपल्सेशन असं आहे. त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की जे मृतक होते ना सर 23 माझ्या क्लासमधले मृतकांना दिले म्हणत आहे. जे इंजुर्ड आहेत त्यांना 3 लोकांना नाही दिलं म्हणत. आज पता चला उद्या बोलून घेतात नाही 3:30ला कमिशनरला त्यांनाही बोलवून उद्या. त्या 3 लोकांचे निर्णय घेऊन आता एकच आपल्या हाती आहे.